नमस्कार, मी योगिता खोजे. माझ्या चॅनलचं नाव आहे एम्पॉवर्ड माइंड आणि चॅनलचा कोड आहे योगिता1616. आज तुम्हाला पुन्हा भेटायला येण्याचं कारण म्हणजे आज आपण चॅनल जे आहे आपलं ते ग्रो होतं आहे आणि मी तुमच्यासाठी खूप छान छान कथा ज्या आहेत त्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुबेरांच्या ज्या कथा आहेत त्या खूपच सुंदर कथा आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की तुम्ही त्या सगळ्या कथा ज्या आहेत कुबेरांच्या त्या तुम्ही बघाव्यात आणि त्याच्यानंतर प्रत्येक जो सण येतो आहे त्याचाही आपण व्हिडिओ मी अपलोड करते. आता तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा इन ॲडव्हान्स. गुढीपाडव्याचाही एक सीरीज जी आहे म्हणजे गुढीपाडव्याचं महत्त्व, गुढीपाडव्या पाठीमागे ज्या कथा आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज एक वेगळ्या पद्धतीने मला वाटतं तुमच्याबरोबर मला एक संवाद साधायचा आहे. एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मी बसमध्ये बसले ऑफिसला जायला, त्यावेळेस 4 अगदी कोवळी मुलं बसलेली बसमध्ये आणि म्हणजे साधारण एक 7वीला 6वी-7वीच्या वर्गामध्ये असावीत आणि एक मुलगा आणि 3 मुली असं होतं. त्यांनी माझ्याकडे लॅपटॉपची बॅग आणि पर्स आणि हे सगळं बघून म्हणले, तुम्ही बसा एका सीटवरती. त्यांनी लगेच मला जागा दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर जस्ट असं त्या प्रवासामध्ये गप्पा मारताना लक्षात खूप एनर्जी होती त्या मुलांमध्ये. मग गप्पा मारताना असं कळलं की बाबा ह्या मुलांकडे तिकिटासाठी पण पैसे नाही आहेत ते फक्त ₹10 होते. त्याच्यात त्यांना तिकीट काढायचं होतं. पुढच्या स्टॉपला त्यांना उतरायचं होतं. बरं. त्यानंतर म्हटलं, तुम्ही काय करता? मग ते म्हणले की नाही आम्ही गोधड्या शिवायचं काम करतो. बरं. मग आमचा धर्म आहे गोधड्या शिवायचा. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिथे आम्ही गोधड्या शिवतो आणि मग जे काय पैसे मिळतील त्याचं आम्ही संध्याकाळी सामान जे काय पैसे मिळतील ते आम्ही वाटून घेतो आणि मग आम्ही ते सामान आणतो आणि मग आम्ही जेवण करतो म्हणे. मग मी म्हटलं, तुमचे आई-बाबा काय करतात? तर ते म्हणले, आई-बाबा आईला बाळ झालं आहे आणि बाबा पंढरपूरला असतात. बाबा येतील. मग नंतर एकदम जे ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवावी का पोचवावी नाही माहिती मला. पण मला असं वाटलं की हे तुम्हाला सांगायला पाहिजे की खूप कोवळ्या वयामध्ये ह्या मुलांवरती ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. मग मी त्यांना तेही म्हटलं की तुम्ही शिका म्हणजे शिक्षण घ्या आधी, मग आपोआप तुम्हाला जॉब मिळेल आणि तुम्ही पुढे जाल. तर ते म्हणले की नाही गोधड्या शिवणं हा आमचा धर्म आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या आईवडिलांनी हे शिकवलेलं आहे की तुम्हाला गोधड्या शिवायच्या आहे. आणि त्याच्यात अजून एक त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली. आम्ही गोधड्या ज्या आहेत आम्ही मशीनवरती नाही शिवत, आम्ही त्या सुईदोऱ्याने शिवतो. सो ती एक मोठी गोष्ट की आत्ताच्या जगामध्ये सुईदोऱ्याने गोधड्या शिवणारे अगदी छोटी मुलं ज्यांना खरंच म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की त्यांना गोधड्या शिवायला ज्या आहेत त्या लागतात. आणि मग त्या सगळ्या संभाषणामध्ये ते म्हणले की परवा आम्हाला काल तर काहीच मिळालं नाही आम्हाला. परवाच्या दिवशी आम्हाला ₹250 मिळाले. मग आम्ही ते चौघांनी वाटून घेतले आणि त्याच्यानंतर मग हिने डाळ घेतली, हिने तांदूळ घेतले आणि मग संध्याकाळी आम्ही घरी गेलो आणि आम्ही रोज असंच करतो. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि मग तिथे आम्हाला जसे पैसे मिळतील तसं आम्ही आमचं जे लाईफ आहे किंवा आपण जी दिनचर्या जी आहे ती त्यांची अशा प्रकारे. पण त्यांच्यामधला तो जो उत्साह होता कुठेही कमी नव्हता. म्हणजे एक त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट होती की त्यांच्याकडे पैसा हातात नाही, पण एनर्जी इतकी, अरे बापरे! म्हणजे खूप सुंदर त्या मुलांशी बोलताना वाटलं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खाऊसाठी मी पैसे देऊ का? तर आधी ते थोडेसे हे झाले. मग नंतर त्यांनी म्हणे हो चालेल. मग त्यांना मी पैसे दिले. त्यानंतर मग बाकीच्या पुढच्या एक ताई होत्या, त्यांनाही वाटलं की ह्या मुलांना. मग मी त्यांना म्हटलं, त्या पैशाचं तुम्ही खाऊ का? ते म्हणले नाही.
आम्हाला तो खाऊ नाही खायचा, आम्हाला यायला जायला पैसे लागतील. मग त्यांनी ते पैसे घेतले. माझ्या पुढे ज्या ताई होत्या त्यांनाही त्या आमचं सगळं संभाषण जे चालू होतं त्यांना त्यांना त्यात म्हणजे एक हे झालं, की नाही हे संभाषण जे आहे ते खरंच आहे आणि त्या मुलांचा उत्साह बघूनच त्यांनाही वाटलं, की नाही आपण हे पैसे द्यावे. एक खूप महत्त्वाची गोष्ट होती. पुढच्या स्टॉपला ती सगळी मुलं उतरली. त्याच्यानंतर खाली उतरल्यानंतर त्यांनी जाताना आवर्जून आम्हाला बाय केलं आणि मग ती मुलं पुढे गेली आणि इतक्या आनंदाने त्यांनी बाय केलं आणि त्यांच्याकडचं ते समाधान जे होतं ते खूप स्वतःच्या मनाला जे आहे ते समाधान देऊन गेलं आणि आजही ते खूप आज मला असं वाटलं, की तो जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा. कारण याच्यातून खूप चांगली शिकवण जी मला मिळालेली, की तुमच्याकडे खूप कमी पैसा असताना किंवा तुम्हाला काम करावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळत आहेत. पण तो जो आनंद होता त्यांचा चौघांचा पण, तो खूप एनर्जेटिक होता, उत्स्फूर्त होता आणि म्हणजे छान वाटलं एकंदर. म्हणून हा एक्सपिरियन्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. आणि आता आपल्या चॅनलकडे जर वळायचं झालं तर तुम्ही मला खूप छान प्रतिसाद देताच आहात. अजून असाच मला प्रतिसाद देत राहा. आपण ग्रो करतोय चॅनल. मीही प्रयत्न करते की वेगवेगळ्या पद्धतीने कसं तुमच्यापर्यंत मी चांगल्या कथा ज्या आहेत त्या पोहोचवू शकेन. सो असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक यू सो मच.